संध्याकाळ झाली आहे. तर तुम्हाला माहीतच आहे, सकाळ असो किंवा संध्याकाळ आपल्याला दोन्ही टाईम चहा लागतोच. तर आता संध्याकाळ झाली आहे त्यामुळे मी आता पाहू शकता चहा ठेवला आहे, तयारसुद्धा झाला आहे. चहा पिऊन झाल्यानंतर मी थोडा वेळ वरती जे म्हणजे गच्चीवरती फेरफटका मारण्यासाठी जाणार आहे. माझा चहा पिऊन झालेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा चहा पिऊन झाला की मी वर जाऊन फेरफटका मारणार आहे. तर पाहू शकता मी वर आलेली आहे फेरफटका मारण्यासाठी. तर तुम्हाला ही जी शिडी दिसते तर तुम्हाला ही शिडी का इथे लावली आहे, तर वर इथे बघा पाण्याची टाकी आहे. तर ते टाकीचं पाणी जे आहे ते बंद चालू करण्यासाठी ही शिडी लावलेली आहे. तर पाहू शकता खूप मोठी अशी गच्ची आहे. तर थोडं मी आता पुढे जाते चालत. गच्चीवरून जे बघा वातावरण, जे आजूबाजूचा परिसर आहे ना, ते एवढं दिसायला भारी वाटतंय ना, आणि असं वाटतं ते वातावरण बघावं आणि बघतच राहावं. गच्ची मोठी असल्यामुळे थोडं मी आता साईडला पुढे आलेले आहे. तर ताईच्या घरी किंवा जी बिल्डिंगमधील लोकं आहेत त्यांच्या घरी काही फंक्शन असेल तर सगळ्यांचेच रूम मोठे असतात असे नाही, काही लोकांची छोटी रूम असतात. तर आपले जे रिलेशनमधील लोक असतात तीसुद्धा आपल्या फंक्शनसाठी येत असतात. तर मग घरात जागा होत नाही, तर मग त्यावेळी ताई किंवा ताईच्या बिल्डिंगचे जे लोकं आहेत तर ते या गच्चीचा वापर करतात. आणि एवढा सुसाट वारा सुटलेला आहे ना की असं वाटतं या सुसाट वाऱ्याचा आनंद घेतच राहावा, आणि तो मी घेतच आहे. तुम्ही पाहतच आहात. खूप मजा येत आहे या वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी. आणि हा जो कठडा तुम्हाला दिसत आहे बघा, पाहू शकता. तर इथे आम्ही जेव्हा फेरफटका मारेल तो रात्री किंवा संध्याकाळी, तेव्हा इथे बसून या वाऱ्याचा आनंद घेत असतो. चालता चालता वाऱ्याचा आनंद घेत मला समोर जे डोंगर दिसले, तर हे बघा हे जे डोंगर आहेत तर या डोंगराच्या आजूबाजूला बघा ढगाळचं वातावरण तयार झालेलं आहे. खूप छान वाटते वातावरण ते बघून. बाय फ्रेंड.